सगळ्यात अगोदर मी या वर्षाच्या आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व पांडुरंगाच्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वारकऱ्यांना, लाखो वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, सगळे आहेत। या सगळ्यांचं मना आणि लाडके पत्रकार पण आहेत। सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आता आम्ही येतानाच बघितलं की जी स्वच्छता आहे, आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता नाही आहे। पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी जशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती, तशीच याही वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी मी आहे, आमचे गिरीश महाजन आहेत, प्रकाश आंबेडकर, आमचे आमदार समाधान अवताडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत इथले स्थानिक लोक, पालकमंत्री देखील विजिट करून गेले। आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढंच सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी सुखरूप परत पुन्हा आपापल्या घरी गेले पाहिजे, यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे। जिल्हाधिकारी स्वतः आहेत, सोबत CO आहेत, सगळे लोक आहेत आणि यावर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला 2 महिन्यापासून। पोलीस अधिकारी, आपले SP आणि CO आणि कलेक्टर जे आलेलो आहोत ते कुठलेही मंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, काय नाही, आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचं आढावा घेण्यासाठी हे आलो आहे। त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की गेल्या वेळेस जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे, सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे, त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या चेंगराचेंगरी तिथं होता कामा नये, त्यामध्ये आपण हे केलेलं आहे। त्याचबरोबर आपण खड्डे बुजवण्यासाठी 10 कोटी तातडीने नगरविकासने दिले, त्याची तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत, मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून 10 मोबाईल टॉयलेट मागे 1 माणूस दिला, ते का बरोबर ना, आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे। त्याचबरोबर ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत, चोकअप होऊ नयेत म्हणून सक्शनची टीम जी आहे ती ठेवली, म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे। 350 CCTVचा कंट्रोल रूम केलेला आहे। त्याचबरोबर 100 वायरलेस दिलेले आहेत, 50 वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत। त्याचबरोबर स्पीकर, साऊंड सिस्टीम देखील 150 स्पीकर लावून सगळीकडे, म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये, सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत। लाईटची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर काय ते आपले पोल आहेत त्याला देखील लाईटिंग केलेलं आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील 190 बोटी आहेत आणि त्या देखील सगळ्या चेक केलेल्या आहेत। 15 लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर 15 लाख लिंबू हेही त्याची व्यवस्था केलेली आहे। आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढे आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था, महिलांच्या आंघोळीची व्यवस्था, त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था जवळपास 28 ॲम्ब्युलन्स आहेत, 25 ICU आहेत, ICU पण केलेत। त्याचबरोबर 143 प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत, 4500 मेडिकल किट आपण वाटप केलेले आहेत, 13 डिझास्टर जे हॉटस्पॉट आहेत तिथं यंत्रणा लावलेली आहे। म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवली आहे। याचं कारण की या वर्षीची वारी देखील अतिशय मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत, ते समाधानी आहेत। काय याच्यामध्ये स्वच्छता आहे, पिण्याचं पाणी आहे, सुरक्षितता आहे, साउंड सिस्टम आहे, लाईट आहे, सगळं। आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा।
खबर नहीं असर वही।